हाय मित्रांनो, तर मी आज पेपर होता नाशिकला. मग चालू नाशिकला, आता गाडीत बसलो बस मध्ये. हे मित्रासोबत आलो होतो, चाललो त्यांच्यासोबतच. अरे येऊ दे मित्राला, येऊ दे कंडक्टर. आला वेळेला मित्र बर का, तर निघूच थोड्या वेळाने पोचलो नाशिकमध्ये. हे काय लय पाणी पडलंय नाशिकमध्ये. पण रिक्षावाला सांगते गाडीत बस गाडीत. अरे काय करतो, चालू पायी पायी भाऊ मी आता. तू तुझा रिक्षा राहू दे, तुलाच मी नाही तुझ्यासोबत भाऊ. काय यार सारखं सांगू राहिले ये रोडाला भाव दारे कोण नाही हो. काय कॉलेजला सुट्टी बिटी आहे का काय माहित हो. चालतो एकटा बिकट्या. तर कॉलेजच्या साईड तर पोचलो, आता जातो कॉलेजमध्ये. बरं हे काय रे हो, डायरेक्ट खाली आम्हाला घुसा लागतं बरं का, रोडाच्या खाली होऊन डायरेक्ट. त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला काय लय घाण हो, काय सांगू. तसं यावं लागतं भाऊ, तसं विसं आम्हाला ते खाली होऊन घुसवा लागतं भाऊ डायरेक्ट. वरून रस्ता आहे हो, पडला बिडला ना कामच होऊन जाईल डायरेक्ट आमचं. हे पाय चाललोय दोघं जण. अरे थांबा रे, मला येऊ द्या. नाही येतो माझ्या संग ते बी. तर काय करू भाऊ. हे काय तर पोचलो कॉलेजच्या पुढे काय गर्दी तर नाही काही. जाऊ दे, तसं बिसं जातो पेपर बिपर देतो. हे काय स्कूटे बिट्या लावून दिले. गेट अरे मोठा गेट खोला ना तुम्ही. हे काय लहान गेटाने जाऊन देता आम्हाला. येऊ कॉलेजमध्ये गर्दी नाही काय. आता जातो तिकडे, ग्राउंडवर जायचं होतं पण हे दिलंय गेट लावूनच पाहतो आता मी. हे बाय मस्त ग्राउंड आहे बरं का आमचं, यायचं पाहायला कधीतरी. मग काय भाऊ पेपर बिपर देऊन निघलो भाऊ बाहेर. आता काय नाही म्हणलं, मज्जा आहे. हे बाय राहिलंय हो, हे बाय पोरं कसं पळू राहिले इकडून तिकडून. त्यांचाही पेपर राहशील आलते ते बी. हे बाय हो चाललंय एक 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 एक. अरे मलाही जागा द्या रे. अरे काय मध्ये घुस राहिला, थांब रे हो. तर कॉलेज पुढे तेव्हा गर्दी नसती, आता आहे थोडी गर्दी. जोडदारची वाट पाहत तो बी नाही येत. आता काय म्हणलं एकट्या बिकट्या ये भाऊ, कोणा लागत आहे ले बाय. हे गुल्फी खायचे कोणा लागत आहे सांगा बरं का हो. ए बाय पावभाजीवाला बी आहे, आणू का एखाद्याला उचलून इकडं. जाऊ द्या नसं गेलं तर हो. चालतोय आता मी. हे बाय आमचं मंगळसूत्र आहे कॉलेजचं. आता थोडं इकडे आलो खायला सांग गंगावर. गंगा विंगा पाहून घ्या, मस्त आहे का नाही. कोणी तर जोडीला नाही, एकटाच फिरतो गंगावर. आता तुम्हालाही दाखवतो. लय ऊन लागू राहिलं रे, एवढे हिवाळ्यात ऊन लागू राहिलं भाऊ. काय पण करताय. हिवाळ्यात पाऊस पडतो. ए भाऊ ए बिंडावरची गाडी अरे मला घे. अरे थांब आईला भाऊ नाही घेत. मग चालतं आता तसं विसा हो. पुरा ऊन लागतंय रे. आईला कोणी संग बी नाही. चालतोय जाऊ दे तिकडे, कोण नाही जोडीला येत. इकडं बस स्टँडवर आलो, एवढ्या बस हो काय सांगू. अरे मी कुठं जाऊ, कोणत्या बसमध्ये बसू. इकडं हायफाय बस आहे, इकडे तर नसं आमच्या इकडची बस. आमच्या इकडच्या बस कशा राहते आम्हाला माहीत आहे. अरे बसवाला आहे कुठं चालला हो, पण तू काय दुसरीकडे चालला वाटतं. अरे तू माझ्यावर चढून येऊ राहिला. ए हो मला जाऊ दे रे होतं थांब. एवढ्या बस आहेत कुठे जाऊ रे आता. पुढून बसवायला आलाय हो, तू माझ्याकडे येतो. ए भाऊ एवढं शेर आहे रे, तिकडं थांब ना. अरे काय हो चाल तुमच्या नाशिकमध्ये येवत असं. आता इकडं बस आमच्या इकडचे असेच बस राहता, इकडं आमचं असेल. आता आमचा पाहावं लागेल कुठं आहे ते. बसवाला बी चाललाय पुढं. हो एवढी गर्दी आहे का बस. घेतली भाऊ एक पाण्याची बॉटल बिटल. चालू आता तरी भाऊ बस भेटली भाऊ मला. बसलो बसमध्ये मस्त. बाहेर गर्दी तर काही नाही आता, मध्येच लय गर्दी भाऊ. त्या आईला काय सांगू. हा एक जोडीदार भेटला भाऊ, कसा विसा करू. चालू मग आणला मी संगच भाऊ. त्या लय दिवसांनी गडी भेटला, म्हटलं घेऊ ते माझ्या सीटावर बसून. ही बाई बसमध्ये एवढी गर्दी होऊन गेली. असं प्रत्येक बस स्टॉपवर एक एक लोक बाहेर पाठवून दिले. जा तुम्ही, अरे आम्हाला जागा नाही इड जाऊ काही नाही. आता हो याला सांगला पॉपकॉर्न घे. घेतलं भाऊ त्याने पॉपकॉर्न. मग काय चालू खात तोच पुरा खाऊ राहिला. अरे मला बी ठेव हो आईला. हा भाऊ आता वर करतो, अरे मला बी खाऊ दे भाऊ. मग काय मी बी खाल्ला. बस बी निघून गेली, मला लिहिलं उतरवून इडच. मग आता आपल्या इकडचं निसर्ग दाखवतो भाऊ. इडं बस स्टँडवर कोणीच नाही डायरेक्ट. मग चालतो आता मित्राला घ्या बोलवतो. मग काय आपल्या इकडचं नजारा दाखवतो तुम्हाला.
ते जोडीदार बी येऊ नाही राहिला अजून. आपल्या इकडचं नजारा पाहून घ्या बरं काय. हे गड किल्ले आहेत भाऊ इकडे, डायरेक्ट मोठे मोठे गड किल्ले आहेत. आमच्या इकडचा नजारा कसा वाटलाय मग, एक नंबर. आज काय करते शहरात, आज जाम दमून गेलो, पण जोडीदार काय येऊ नाही राहिला भाऊ अजून. काय येऊ दे त्यांना, तो जर दाखवतो तुम्हाला इकडचा नजारा. राहिला भाऊ अजून येऊ नाही राहिलं. हे भाऊ सांगता सांगता कडे आलं ना भाऊ आपली डायरेक्ट स्प्लेंडर घेऊन. हे भाऊ थांबा रे, जाम दमून गेलो, वळवा वळवा लवकर. मग काय भाऊ बसलो गाडीवर, चाललो धुराट अवघडी बा, चष्मा लावून बसलाय. पण काय झालं, अरे वाटत पेट्रोल संपून गेला ना भाऊ. यायला आता बारीत आहे, आता कोण येणार पण नाही. आता काय लोटत बिटत घेऊन जावं लागेल. मग हो तू गेला आता पुढं कशी बशी गाडी करू ना, आम्ही चालू बारीने पायी पायी. अरे बारी तर अशी आहे हो, एखाद वरून दगड पडली तर डायरेक्ट कामच होऊन जाईल. एवढे वरून पडली मग यायला हो. काय सांगू आता, चष्मा विष्मा घातला म्हणला थोडासा शायनिंग मारून पाहू. हे पहा आमच्या इकडचा नजारा एक नंबर नजारा आहे भाऊ. इकडे आम्ही कवा पण येतो बसायला बरं का. हे पहा एक नंबर. इकडे आमचं गावच आहे, इकडे खाली बिली मोठे मोठे डोंगर आहेत, शिवकालीन डोंगर आहेत बरं काय. यांना सांगलाय चला म्हणला, काय आता लोटत बिटत तर जाऊ घेऊन. ते पण सांगता भाऊ नको दमून गेलो म्हणतो. मग काय पेट्रोल टाकला म्हणला चला आता. पेट्रोल टाकलं, आता गावात पोचलो. आमचे आमचा गाव आहे बरं का.